महाराष्ट्र खो खो असोसिएशन अहमदनगर जिल्हा खो खो संघटना यांच्या मान्यतेने व शेवगाव स्पोर्ट्स बहुउद्देशीय फाउंडेशन सत्यभामा प्रतिष्ठान शेवगाव व न्यू आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धांचे 13 मार्च ते 16 मार्च दरम्यान किरण कार्तिक क्रीडा नगरी खंडोबा मैदान शेवगाव येथे आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले आहे। या स्पर्धेचे उद्घाटक जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विखे पाटील, महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव, भारतीय खो खो महासंघाचे महासचिव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर चंद्रजीत जाधव, सचिन गोडबोले, गोविंद शर्मा, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलंकर, प्रांताधिकारी प्रसाद मते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, तहसीलदार प्रशांत सांगडे, अहमदनगर जिल्हा खो खो संघटनेचे अध्यक्ष विश्वासराव आटरे, रावसाहेब गोपाळ, अशोक पितळे, प्रवरा शिक्षण समूहाचे कार्यकारी संचालक पंजाबराव आहेर, गटविकास अधिकारी अजित बांगर, सौ विजया घाडगे, नगर परिषद मुख्याधिकारी विजया घाडगे, पाथर्डीचे मुख्याधिकारी संतोष लांडगे, पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या उपस्थितीत होणार आहे। या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील 48 संघातून 720 पुरुष व महिला खेळाडू, 100 व्यवस्थापक, प्रशिक्षक, पंचमंडळ व तांत्रिक मंडळ, संघटनेचे पदाधिकारी, 90 निवड समिती सदस्य व स्वयंसेवक असे जवळपास 1000 प्रशिक्षक स्पर्धा पार पाडण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। यासाठी प्रकाश झोत अद्ययावत मैदान तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। या स्पर्धा 2 सत्रामध्ये होणार आहेत। स्पर्धेचे मुख्य आकर्षण खो खो विश्वचषक विजयी पुरुष व महिला संघाचे कर्णधार प्रतीक वाईकर, प्रियंका इंगळे, त्याचबरोबर भारताच्या संघातून खेळणारे अनेक पुरुष व महिला खेळाडू आपापल्या जिल्हा संघातून खेळणार आहेत। स्पर्धा पार पाडण्यासाठी डॉक्टर किरण वाघ, रमेश लवाट, निरेश झिरपे, दीपक काटे, विशाल गर्जे, बबन गायकवाड, सचिन वाल्हेकर, विष्णू आधाट, गणेश बावरे, गणेश ढोले, राम छडीदार, सचिन तोहकीक, सचिन सातपुते, महेश फलके, गणेश रांधवणे, सागर फडके प्रयत्नशील आहेत। ओके। शेवगाव शहरामध्ये प्रथमतःच दिनांक 13 ते 16 मार्च रोजी राज्यस्तरीय खो खो अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्ण खर्च जवळजवळ 20 ते 25 लाखापर्यंत येणार होता। त्यासाठी आमदार मॅडमच्या स्थानिक निधीमधून माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांनी जवळजवळ 10 लाख रुपयाची मदत केली आहे व इतर जो खर्च आहे तो आमचे वरिष्ठ खेळाडू आणि काही स्पॉन्सर बघून आम्ही सर्व करणार आहे। या स्पर्धेसाठी पूर्ण 24 जिल्ह्याचे पुरुषांचे 24 संघ मराठी खो खो असेला संलग्न असलेले आणि महिलांचे 24 संघ असे एकूण 720 खेळाडू व 80 पदाधिकारी, पंच पदाधिकारी 80 येणार आहे। म्हणजे जवळजवळ 800 लोकांचं 4 दिवसाची राहण्याची, जेवण्याची, नाश्त्याची, 2 टाईमचे जेवण अशी सर्व सुविधा योग्य प्रकारे केली। मुलींचं, महिलांचं जो निवासाची व्यवस्था आहे ती लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय व PMTचं आयुर्वेद महाविद्यालय शेवगाव यांच्या या ठिकाणी केली असून तर मुलांची निवासाची व्यवस्था न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर जिल्हा प्रसारक मंडळाची इथे व साई लॉन्स माननीय संजीव फडके यांचं व श्री लॉन्स अमरापूर या ठिकाणी केलेले आहे व जे पदाधिकारी आले त्यांची लॉजिंग परिवार लॉज व मंगेश हॉटेल या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे। भोजनाची सर्व सुविधा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय शेवगाव इथे केलेली आहे। तर या स्पर्धेसाठी जे इंडियाचे कॅप्टन होते म्हणजे आत्ताच जे वर्ल्ड कप झाला त्या स्पर्धेमध्ये इंडियाचा कॅप्टन प्रतीक वाईकर जो पुण्याचा कर्णधार आहे तो आणि प्रियंका इंगळे ती पण पुण्याची कर्णधार आहे आणि इंडियाची पण कॅप्टन होती, ते खेळाडू या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी येणार आहेत। तर सर्वांना माझी एवढीच विनंती आहे की या स्पर्धेसाठी आपल्या ग्रामीण भागात प्रथमतःच एवढी मोठी स्पर्धा होती। शेवगाव स्पोर्ट्स क्लब व सत्यभामा प्रतिष्ठान व न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज अहमदनगर जिल्हा मराठी प्रसारक मंडळाचे यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली आहे। तर सर्व नागरिकांना विनंती आहे, सर्व लहान मुलांना, खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी या स्पर्धा पाहण्यासाठी येऊन स्पर्धेचा आपल्या शेवगाव तालुक्यातून असेच मोठे खेळाडू घडावे। ऑलरेडीच आपल्या शेवगाव स्पोर्ट्स क्लबचे जवळजवळ 100पेक्षा जास्त राष्ट्रीय खेळाडू घडलेले आहेत।
व त्याच्यातले बऱ्याच खेळाडूंना एकलव्य अवॉर्ड, अभिमन्यू अवॉर्ड आणि महाराष्ट्राचे कर्णधारपद असे मोठ्या लेवलला आपल्या शेवगावचं खो खो केलेलं आहे. शेवगावची ख्याती अशी आहे की पूर्ण महाराष्ट्रभर शेवगाव स्पोर्ट क्लब म्हटलं की खो खो म्हणून ओळखली जाते. तर याचा शेवगावचा जो मातीतला खेळ आहे आपला, हा बघण्यासाठी सर्व प्रेक्षकांनी, शेवगाव तालुक्यातील सर्व लहान लहान खेळाडूंपासून मोठ्या वरिष्ठांनी पण यावे एवढी मान्य आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वतीने मी विनंती करतो व थांबतो.